नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज भरलेली मिरची करणार आहे. तर त्याच्यासाठी असे साहित्य आहे. अर्धी वाटी बेसन पीठ आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे. अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे मी. थोडस रवा रवा ठेवलेलं आहे बारीक रव्यासारखं. आणि नंतर थोडस लसूणचं पेस्ट आहे, अर्धा लिंबू आहे, कोथिंबीर आहे, थोडी साखर आहे 1 चमचा आणि हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने कट दिलाय त्यांना. आणि अशा पद्धतीने मी मीठ भरून घेतलेलं आहे. असं मीठ भरून घ्यायचं सगळ्या मिरच्यांना. असं लावून घ्यायचं मीठ थोडस, असं छान लावून घ्यायचं. असं खारेपणा छान राहतो मग त्यांना. तर या सगळ्या मी अशा मीठ लावून भरलेल्या आहेत त्या. आणि मिरच्या मध्यम तिखटच घ्यायच्या, जास्त तिखटवाल्या नाही घ्यायच्या आणि थोड्याशा जाड पण घ्यायच्या. थोड्या मध्यम जाड आहेत, आणखी जाड घेतल्या तर आणखी छान दिसतात त्या. आणि अति तिखट असल्या तर असे कट देऊन द्यायच्या आधी. आणि असं पातेल्यात पाणी घ्यायचं, पाण्यातून असं बुडवून घ्यायच्या आणि चांगलं झटकून घ्यायच्या अशा अशा. आणि मग मीठ लावून द्यायचं त्यांना. अशा पद्धतीने करायच्या. मग तर त्या कमी तिखट असल्या ते जास्त चांगलं. तर त्यात आपण थोडस धने जिरे कूट, थोडस हिंग, हळद आणि थोडस मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे मी, अर्धा चमच्याला कमी असं टाकायचं. आणि मिरची जर तिखट नसली तर थोडस पाव चमचा अर्धा चमचा चटणी टाकायची त्याच्यात. तर आपण ही थोडीशी तिखट आहे मिरची, आपण चटणी काही टाकत नाही याच्यात, ते तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली मी ती. जर तिखट नसली तरच वापरायची चटणी. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकू थोडस आणि बेसनचं पीठ भाजून घेऊ. तेल टाकायचं 1 पळी. गॅस मंद करून घ्यायचा. बेसनचं पीठ थोडं कमी वाटतंय, आणखी वाढवते मी थोडस, साधारण अर्धी वाटी टाकून द्यायचं. अशा पद्धतीने तेल गरज असेल तर वाढवत राहायची. असं 5-1 मिनिटं मी त्याला भाजलेलं आहे पिठाला. असं लालसर रंग थोडासा येऊन गेलाय त्याला. आता गॅस बंद करून द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं त्याला. आता आपण दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर करणार आहे. तर हे थोडस थंड होत आलेलं आहे पीठ. आता याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं, अर्धी वाटी आहे. लसूणचं पेस्ट आहे ते. नंतर कोथिंबीर टाकून द्यायची, कोथिंबीर भरपूर टाकून द्यायची. नंतर 1 चमचा साखर आहे बारीक केलेली आहे. आणि थोडासा मसाला आहे, अर्धा लावी कमी मसाला, धने जिरे कुठे अर्धा चमचा आणि थोडीशी हळद आणि हिंग. आणि अर्धा लिंबू टाकून द्यायचा. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं छान.
त्याच्यात थोडंसं मीठ टाकावं लागेल आपल्याला. मिरच्यांना लावलेलं आहे त्यानुसार थोडंसंच टाकावं लागेल. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं छान आणि टेस्ट करून घ्यायचं की मीठ वगैरे बरोबर आहे का, आणि मग त्याच्यात भरायचं हे. अति तिखट असतील मिरच्या तर या बिया काढून टाकायच्या. काढून टाकायच्या. अशा पद्धतीने भरून द्यायचं. मिरच्या जर जास्त असल्या आणखी तर मग तसं प्रमाण वाढवून घ्यायचं पिठाचं, शेंगदाण्याचं कूटचं वगैरे सगळं प्रमाण वाढवून घ्यायचं. फक्त कृती लक्षात घ्या तुम्ही. मिरच्या वाढल्या तर प्रमाण पण वाढेल पिठाचं वगैरे. लिंबू साखर सगळं सगळं प्रमाण वाढतं. अशा पद्धतीने सगळ्या भरून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मी भरून घेतल्या सगळ्या मिरच्या. आणि आता कढईत पाणी ठेवलेलं आहे मी. 1 ग्लास पाणी आहे. आता ते ताप उकळलंय पाणी. आपण त्याच्यावर ही डिश ठेवू, एक होलवाली डिश आहे. तर मी त्याच्यात टाकलेल्या त्या मिरच्या. आता आपण हे असं ठेवू आणि 2 मिनिटं वाफवून घेऊ त्यांना फक्त. 2च मिनिटं फक्त, जास्त वेळ नाही. असं झाकून द्यायचं. आता 2 ते 3 मिनिटं झालेले. आपण गॅस बंद करू. आता यांना पॅनवर फ्राय करून घेऊ आपण. असं पॅन तपलेलं आहे ते. आता याच्यावर तेल टाकायचं थोडंसं. त्यांना आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, नाही तर तो मसाला निघून जाईल आपला सगळा. तर असं थोडंसं तेल टाकायचं आणि उलट पलट करून त्यांना फ्राय करून घ्यायचं थोडंसं वरच्यावर. आच मध्यम ठेवायची गॅसची. दोघं बाजूने उलट पलट करून घ्यायचे त्यांना. आता एका बाजूने झालेल्या आहेत त्या. प्रत्येकाला आपण असं एक उलटवून द्यायचं. बघू शकता असं कलर येऊन गेला तिला थोडासा. आता प्रत्येक मिरचीला असं पलटवून द्यायचं. 2च मिनिटात झाली ती. असं फ्राय करायला वेळ नाही लागत. दोघं बाजूने 2-2 मिनिटं होऊ द्यायची तिला. असं कलर आला का बंद करून द्यायचा गॅस.
तर अशा मिरच्या आपल्याला वरण भातासोबत खाऊ शकतो आपण, खिचडी सोबत खाऊ शकतो, पोळी सोबत पण खाऊ शकतो. बघू शकता छान झालेली आता दोघं बाजूने. आता आपण गॅस बंद करून देऊ. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रमाणे आपल्या भरवा मिरची तयार आहे. तर खूप टेस्टी लागतात, सुंदर लागतात. करून बघा. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.